तर हाय हॅलो, मागचा व्हिडिओ जे आहे तर ती रिंग तुटलेली मी तुम्हाला दाखवलेली. तर इथं तुम्ही बघू शकता जो लोकरीचा धागा येतो तर तो पूर्णपणे आपल्याला रिंगला जो आहे तर तो गुंडाळून घ्यायचा आहे, जेणेकरून ती कितीही पडली किंवा आपडली तर अजिबात तुटणार नाही. तर त्यानंतर आपण बघा आरीवर्कसाठी हे जे कापड आहे तर ते एक्स्ट्राचं दुकानात भेटून जातं. तुम्ही फक्त त्यांना सांगायचं की आरीवर्कचं जे प्रॅक्टिसचं कापड आहे तर ते हवं आहे, तर ते तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल. तर इथे बघा मी रिंगला ती अशा पद्धतीने पॅक करून घेते. तर पॅक करण्याच्या आधी तुम्हाला कापडावरती त्या चुरगळ्या किंवा चुरगळलेले जे आहे ते कापड दिसत असेल तर ते पॅक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बाहेरून ओढून घ्यायचे की जेणेकरून त्यावरच्या ज्या सुरकत आहे किंवा ते जे लूज आहे तर ते लूज न ठेवता आपल्याला छान असं टाईट करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण त्यावरती जेव्हा आरी वर्क करतो किंवा प्रॅक्टिससाठी आपण त्यावरती डिझाईन वगैरे काढतो तर ती अजिबात लूज राहत नाही, छान अशी फिनिशिंगमध्ये येते असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर खूप छान आणि साधी सोपी जी पद्धत आहे त्या रिंगला जे आहे तर ते ब्लाऊज पीस किंवा कापड लावायची. तर ब्लाऊज पीस कसा लावायचा किंवा मापं कशी घ्यायची मी या आधीच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला तो बघायचा असेल, चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर एका ताईने मला खूप छान कमेंट्स केली होती की तुम्ही रिंग कशा पद्धतीने रिपेअर केली, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. की आपण जी आहे जी आपली टाईट किंवा लूज करायची जी रिंग आहे तर ती नाही, तर खालची जी रिंग आहे तर तिला लोकरीचा धागा तुम्ही अशा पद्धतीने गुंडाळून घेऊ शकता आणि तिची जी रिंगची लाईफ आहे तर ती वाढवू शकता असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर छान असे मी आता स्टँडवरती बघा ठेवून घेतलेला आहे. तर इथं खूप साऱ्या ज्या सुया आहेत तर त्या मी तुम्हाला आज दाखवते आणि मी त्या सुयांचा वापर कसा करते किंवा कशासाठी करते तर हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुमच्याकडं किती प्रकारच्या सुया आहेत किंवा तुम्हाला आरीवर्क शिकायचं आहे का, तर ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा आता ज्या तुलपच्या, तर तुम्ही नवीन जर प्रॅक्टिस करणार असाल तर तुम्ही त्यासाठी तुलिपच्या 0.5 mm किंवा 0.4 mmच्या ज्या सुया येतात तर ह्या दोन्हीसुद्धा वापरू शकता. तर ह्या दोन्ही सुया तुम्ही ब्लाऊजवर हँडवर्क करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. पण नॉर्मली याने काय होतं, जे आपले बीड्स आहेत किंवा शुगर्स आहेत तर ते लवकर म्हणजे की जास्त त्या सुईमध्ये बसत नाही आणि सारखेच त्यामध्ये जे आहे तर ते बीड्स घालावे लागतात. तर त्यामुळे तर इथे बघा ही एक लाकडाचा जो मूठ आहे तर त्या पद्धतीची सुई आहे आणि एक लोखंडाची जी म्हणतो तर त्यामध्ये ती सुई आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवते आता. तर इथे बघा ही जी तुलिपची सुई आहे 0.5 mmची इथे तुम्ही बघू शकता. तर यामध्ये आपले जे मोठे मणी असतात तर ते स्टिच करण्यासाठी तुम्ही ही सुई वापरू शकता आणि 0.4ची जी आहे तर ती छोट्या शुगर बीडसाठी. तर बघा ही जी आहे तर ही तुम्ही प्रत्येक शुगर बीडसाठी वापरू शकता, पण ह्या सुईचा वापर जेव्हा तुमची खूप सारी प्रॅक्टिस झाली असेल तर तेव्हाच करू शकता. कारण ही जी सुई आहे तर ती इझिली तुटली जाते लवकर आणि जर तुमचं स्पीड भरपूर असेल तर ह्या सुईमध्ये तुम्ही भरपूर सारे आपले जे बीड्स आहेत शुगर बीड्स म्हणा किंवा मोठेवाले तर ते सुद्धा यामध्ये खूप सारे बसू शकतात. ॲट ए टाईम तुम्ही यामध्ये खूप सारे घेऊ शकता आणि तुमचा जो वेळ आहे तर तो बराच वेळ यामुळे वाचला जातो. कारण प्रत्येक वेळेस 2 शुगर बीड्स घ्यायचे, पुन्हा ते स्टिच करायचे, पुन्हा 2 घ्यायचे, पुन्हा ते स्टिच करायचे. तर त्यापेक्षा यामध्ये ॲट अ टाईम 8 ते 10 जे शुगर बीड्स आहेत तर ते इझिली बसले जातात आणि आपला जो आरीवर्क आहे तर तो पटकन होतो. तर इथे बघा ही जी आहे तर ही सुद्धा लोखंडाची आहे. तर इथे बघा ही जी सुई आहे तर ती पटकन वाकली जाते आणि ही जी आहे आता माझ्या हातात तर ही आहे लोखंडाची. तर ती लाकडाची न घेता तुम्ही लोखंडाची देखील घेऊ शकता, जरी तुम्ही स्पीड तुमचं जास्त वाढलेलं नसेल तरी. तर या पद्धतीने जी आहे तर ती सुई असते. तर याने सुद्धा तुमचं जे स्पीड आहे तर ते बऱ्यापैकी होतं. कारण आणि ह्या सुया ज्या आहेत तर त्या ठेवताना हवा बंडाव्यातच ठेवायच्या आहेत, कारण ह्या लोखंडाच्या असल्यामुळे त्यांना गंज लागण्याचे चान्सेस जे आहेत तर ते बऱ्यापैकी असतात. तर त्यामुळे आणि अशा पद्धतीने जे आहे तर ते आपल्याला फक्त गोल फिरून जी आहे तर ती खाली टाकून वरती काढून घ्यायची आहे. तर आपण जेव्हा आरीवर्क करतो तर सुईचं जे छोटंसं टोक जे आहे हुकासारखं तर ते समोरच्या बाजूला हवं आणि ज्या पद्धतीने आपण खाली घालणार त्याच पद्धतीने वरती काढून घ्यायचं आणि वरती काढल्यानंतर थोडासा जो आहे तर तो बोटाने किंवा हाताने जी सुई आहे तर ती गोल फिरवायची, की जेणेकरून आपला जो टाका आहे किंवा स्टिचेस तर ते चांगले बसले जातील यासाठी. तर ते सुद्धा कसे करायचे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा सिल्क थ्रेडचा जो वर्क आहे तर तो सुद्धा ही जी लोखंडाची बारीक सुई आहे तर एक धागा किंवा 2 धागे असं बोललं जातं.
तर त्यासाठी ही सुई तुम्ही वापरू शकता. कारण जर जास्त मोठा धागा असेल तर त्यासाठी तुम्ही 0.4 ची सुई देखील वापरू शकता, की जेणेकरून त्यांनी डबल किंवा टिबल धागे आपण जेव्हा फूल वगैरे विणायचं असेल किंवा पान, तर त्यासाठी सिंगल धागा नाही तर आपण 2 किंवा 3 तारी जे धागे आहेत तर ते काढावे लागतात. तर त्यासाठी अशा पातळ सुया किंवा जास्त टोक असलेल्या सुया ज्या आहेत तर त्या वापरल्या जातात. तर इथे बघा ही जी सुई जी आहे तर तिने सुद्धा आपण इझिली आणि पटकन जे आहे तर ते फिनिशिंग ह्या सुईनी चांगली येते असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्यानंतर तुम्ही आरीवर्क जर नवीन करणार असाल तर तुम्ही दुसरा थ्रेड न वापरता ह्याच थ्रेडने जे आहे तर ते ब्लाऊजला आरीवर्क करायचं आहे. तर ह्या थ्रेडनीच का करायचं बघा गोल्डनवाल्या, कारण की कोणत्याही ब्लाऊजवरती आपण जेव्हा आरीवर्क करतो तर बहुतेक करून गोल्डन किंवा सिल्वर कलरचे जे मणी असतात तर तेच लावतो. तर धागा वगैरे जर दुसरा लावला तर तो लगेच ओळखून येतो किंवा त्याचा जो थोडासा लूक आहे किंवा फिनिशिंग तर ती परफेक्ट येत नाही आणि त्यांनी लवकरसुद्धा होत नाही. तो धागा तुटण्याचे चान्सेस वगैरे भरपूर सारे असतात. तर तुम्ही याने जर स्टिच केलं तर अजिबात धागा तुटत नाही किंवा पटपट आपलं जे काम आहे तर ते पटकन होतं. तर ह्या पद्धतीने जो आहे तर तो आपल्याला धागा पकडायचा आहे आणि तो लूज नाही तर टाईट पकडायचा आहे. तर इथे तुम्ही सुईचं टोक बघू शकता. तर ते जे आहे तर ते समोरच्या साईडला म्हणजेच की पुढे जे आहे तर ते घालायचं आहे आणि खालून अशा पद्धतीने धागा काढायचा आहे. तर बघा इथे मी धागा जो आहे तर तो वरती काढून घेतला आहे आणि पुन्हा तिथेच जे आहे तर खाली सुई टाकून अशा पद्धतीने काढून घेतली आणि वरती आल्यानंतर आपल्याला सुई फिरवायची. इथे तुम्ही बघू शकता खालून जेव्हा सुई वरती येते तेव्हा तुम्ही असेसुद्धा काढू शकता नवीन नवीन आणि वरती आल्यानंतर आपल्याला ती सुई अशी फिरवून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर तुम्हाला सरळ जे आहे तर ते लायनिंग करण्यासाठी तुम्ही यावरती लायनिंगसुद्धा मारू शकता आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने प्रॅक्टिस देखील करू शकता. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजून एखादी कोणती गोष्ट बघायला तुम्हाला आरीवर्कमध्ये आवडेल ते मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा. सो चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत